सध्या इंस्टाग्रामची क्रेज तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। मनोरंजन सोडून इंस्टाग्रामचा वापर एकमेकांना व्हिडिओच्या माध्यमातून चिथावणी देणे, भाईगिरी करण्यासाठी करण्यात येतोय। कोल्हापुरात सध्या असेच व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। परिणामी परस्परांमध्ये वाद निर्माण होत आहेत, हाणामारीच्या घटना घडत आहेत। त्यामुळे अशा प्रकारच्या रील्स बनवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर डीवायएसपी अजित टिके यांनी दिले। कोल्हापूर शहरामध्ये रील्सच्या माध्यमातून एकमेकांना आव्हान देणे किंवा दहशत पसरवणारे रील्स तयार करण्याचे काही प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या रील आयडीचा आम्ही शोध घेतला। रील आयडीचा शोध घेऊन त्याचे इंस्टाग्राम हँडलर जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि रील्समध्ये जे युवक असतील जे तिथे दिसत आहेत हँडलर व्यतिरिक्त त्यांच्यावरसुद्धा आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांच्यावरसुद्धा कारवाई केलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या तर्फे सायबर विभाग असेल किंवा उपविभागामधील जे DB पथक आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की अशा रीलवर आपण लक्ष ठेवायचं आहे। त्याच्यासाठी एक वेगळी टीम बनवलेली आहे, ते अशा रीलवर लक्ष ठेवत आहेत। असे जर कुठले दहशत माजवणारे रील असतील, आव्हान देणारे रील असतील तर त्यावर यापुढे सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, कडक कारवाई करण्यात येणार आहे। तर पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही इंस्टाग्रामवरील कुकू, भुबू, कासावा, गोरिला अशी विचित्र नावं ठेवून अकाउंट चालवणारे भाई, दादा, वैयक्तिक साम्राज्य करणाऱ्यांना चाप बसतो का, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।